मध्ये एक नाईक होता भिल्ल समाजाचा आणि शिवराम नाईक आणि त्यांची पत्नी गायत्री भिली नव्हतीस. खूप गरिबी होती, त्यांना पुत्र प्राप्ती नव्हतीस. खूप खूप गरिबी. आणि त्या शिवराम नाईकाला पुत्र प्राप्ती नव्हते, पण त्या शेळ्या भाकरीसाठी ते काय करत होते, लाकडं तोडून फोडून सण ते ताराबास संपूर असे दोघं आणि नवरा आणि बायको मळे ऐकत होते. ते जगाच्या मालकाला सांगितलं. जगाचा मालक महादेवाचे भक्त होते. ते कोणाचे? महादेवाची भक्त होते. आणि शिवराम नाईकाला म्हणे, गायत्री गायत्री बिलीन का ग, तुम्हाला माहिती आहेस का आपल्याला असं किती गरिबी दिली देवानं, आपण असं कोणतं पाप केलंयस तर आपल्याला एवढी गरिबी, आणि आपल्या वंशामध्ये आपल्याला पुत्र प्राप्ती सुद्धा दिलीच नाही. आपण काय देवाचं बिघडवलं, काय केलेस आपण, असं कोणतं पाप केलं होतं तर आपल्याला पुत्र प्राप्ती सुगत नाही, आपल्याला पोटाला अन्न भेटत नाही. काय करतात, चल चल मोसम नदीमध्ये जाऊ, पहिला आपल्या मालकाची पिंड बनावू. वाळूची पिंड करत होते. जगाचा मालक महादेवाची पिंड करून सांग. सकाळी सकाळी ते दोघं आणि नवरा आणि बायको उठलेस, आंघोळ केलीस. मोसम नदीमध्ये कोपी होती. कोपी, त्या कोपीमध्ये कोपीवरती पाचेर सोबत नव्हते माझ्या आई बापाओ. एवढं त्या शिवराम नाईकाची, त्या गायत्री भिल्लीची गरिबी होती. जगाचा मालक, जगाच्या मालकाची पिंड केलीस. आणि शिवराम नाईकानं आंघोळ केल्यानंतर, दोघं नवरा आणि बायकोनं आंघोळ केल्यानंतर थंड्या पाण्याने आंघोळ करायची आणि जगाच्या मालकाची पिंड बनवणेस. आणि देवाला म्हणतो, देवा ती त्यांची पत्नी म्हणायला लागलीस, सांगा ना आपल्या देवाला, आपल्याला महादेवाला सांगा ना, आपली गरिबी का हटणार आहे. अरे जाऊ दे जाऊ द्या स्वामी, गरीब तर झालीस पण आपल्याला पुत्र प्राप्ती सुगत दिलंच नाही. असं आपण कोणता पाप केला होतास, पण सांगा ना आपल्या महादेवाला, सांगा ना आपल्या देवाला, सांगा ना, सांगा या शिवाला, बोला शंकराला, तुझ्या दारी आलो देवा, देव दर्शना, तुझ्या दारी आलो देवा, देव दर्शना, सांगा या शिवाला, बोला शंकराला, सांगा या शिवाला, बोला शंकराला, तुझ्या दारी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्या दारी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्या मंदिरात येते झाली पार,
केलंस त्या नायकांना पिंड तयार केलीस त्या महादेवाची जगाच्या मालकाची त्या मोसम नदीमध्ये आणि गायत्री बिलीन म्हणे देवा आणि 108 बेल पत्ता तोडत होतेस आणि देवाच्या पिंडीवरती 108 पानं ठेवले आणि देवाला म्हणते देवा काय रे ए देवा कोणतं पाप केलं होतस काय केलं आम्ही अरे अन्न सुबट नाही आमच्या पोटाला हा कोणता पाप केलं आम्ही सांग तू माझा आहेस ना काय पाप केलंस पुत्र प्राप्ती दिलीस नाही तुला अरे नाही पुत्र प्राप्ती अरे अन्न नाही हबिलाला अन्न तू शरीरांचा कैवारी आहेस ना तू कैवारी आहेस ना देवा तू का देवा अरे काय केलंस काय आम्ही तो घात काय पाप केलंस नवरा आणि बायकोने ए चिंता करू नकोस आपला आपला देव आहे ना आपला हा देव चिंता करू नकोस नाही जेव्हा अन्न जर नाही जरी पोटाला भेटलंच नाहीस ना पण आपल्याला दोघांना आहे ना आपला देव मरण तरी चांगला देईल का कोण देव देव जळी तळी मारिया इथे ठावा नाही उरिला आधी दोषीने पाहिला हा देवा देव जळी तळी मारिला इथे ठावा नाही उरिला आधी दोषीने अरे तुझ्या हातात येतो का अरे निमी वय झाली आमची 62 वर्षाची झाली आम्ही पण पुत्र प्राप्ती दिलीच नाही काय पाप केलं असं देवा चल देवाला आपल्या देवाला बेलपत्ता वाहलंच ना हो चल घ्या कुणाला घ्या आणि चला त्या मोसम नदीच्या किनारीवरती लाकडं आहेत आणि एक घाव मारत होता तो शिवराम नाईक त्या लाकडाला आणि काय म्हणतो भोळा माझा 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 लाकड एका लाकडाला घाव मारायचा आणि देवाचं नाव घेत होता माझ्या महादेवाचं लाकड फोडून फोडून दोघांनी मुळे तयार केलीस कागा पण दोघांमध्ये आपल्यामध्ये अन्न नाही आपल्या पोटामध्ये कोणतं पाप केलं होतं काय केलं आपल्या महादेवाचं आपण काय बिघडवलं असतंय चल आपण ह्या मुळे आहेत ना थंडी चल इकोनियोस संध्याकाळची आपला देव देईल आपल्याला खायला काय केलंस मुळ्या उचलल्यास नवरा आणि बायकोने आणि त्या बाजरीच्या भाकरी पहिले राहत होत्या आणि अशा मुळे टाकत होत्यात ना माझ्या आई बापा त्या ताराबाज मध्ये नंपूर संपूर मध्ये त्या टाइमाला एक मोळी एक भाकरीवाली जात होती ते बी थंडी भाकर ती गरम भाकर नव्हते इकून सांग
संध्याकाळी आलेस का ग? चल, कोरक काही हो, तू आहेस ना आपल्या पाठीशी. त्या नायकीनं काय केलंस? त्या गायत्री भिलीने अरे पाणी मध्ये त्या भाकरी सोडल्यास आणि देवाला म्हणतो देवा, ए देवा, अरे कोणता पण देवा, काय का होईने तू 10 दिवसात दिलास मला, पण ह्या कोरकावरती मी समाधान आहेस. पण देवा, तू माझ्याकडून आमच्या पासून आम्हाला वाईट बुद्धी देऊ नको, आणि आमची बुद्धी आहे ना तुझ्या चरणाशी राहू दे देवा. पण देवा, तुला सांगूस का देवा, काय केलंस? दोघा नवरा बायकोने ती भाकरीचा कुच्चा केलास आणि ते भाकर असं ठेसून आणि त्या याच्यामध्ये भिजत टाकल्यास. भिजल्यानंतर मीठ नाही काय करावा, त्या वल्ल्या भाकरी कोरक खाल्ल्यास. झोपल्या खाल्यानंतर काय केलंस? रात्री अगं ग किती गोड आहे, पोट भरलंच ना आज. चल, आज आपल्या देवानं काही का वय आज आपलं पोट भरलंस. पण देवा, तू जर तू नको देव पुत्र प्राप्ती नाही दिले ना देवा तरी चालल, पण एक टाइम तरी सुखानं आमच्या पोटाला अन्न तरी दे देवा. अरे अन्न दे देवा, अरे अन्न दे. दोघं नवरा बायकोनं खाल्ल्यानंतर झोपले आणि ती कोपी आणि जगाच्या मालकीला सांगितलं, पार्वतीला सांगितलं. जगाच्या मालकाने, पार्वती, हा बोला स्वामी, माझे भक्त त्या नदी किनारीवरती कुटिया म्हणजे कोपी आहे आणि अन्न खाऊन झोपलेच ते. आता म्हणे स्वामी कोण आहेत ते माझे कोण आहे? ते माझे खूप जवळचे आहेत आणि मी त्यांच्यावर त्याला अति प्रेम करतोस. म्हणे स्वामी खरंच? म्हणे का मग तुम्ही? म्हणे कोण? म्हणे ते शिवराम आणि गायत्री. स्वामी, तुम्ही जर एवढे प्रेम करतात तुम्ही आणि पुत्र प्राप्ती दिलीच नाही, त्यांना अन्न नाही टाइमावर खायला, हे तुमच्या हातात नसोगे. हा पण पार्वती, आता एक काम कर, तू पण अवतार घे आणि त्या बुचल्यामध्ये, वैकुंठामध्ये गंगा बुचल्यामध्ये होती, वैकुंठामध्ये होती माझी गंगा, बुचल्यामध्ये 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 गंगेला सांगितलं, गंगा मातेला आदेश केले महादेवाने, गंगे जाय, तू अवतार घे. पार्वती, तू पण अवतार घे. म्हणे का? मला आज अवतार घ्यायचं का? मला माझ्या भक्तासाठी मला अवतार घ्यायचं. मग काय केलंस? पण स्वामी, तुम्ही पुत्र प्राप्त दिलीच नाहीस. पण पार्वती, चाल तू वाघीण बन, मी वाहक बनतोय. आज ते झोपलेस, आज त्यांना बघू आपण काय करतात ते. काय केलंस?
वाघाने आणि वाघीण, पार्वती माता आणि महादेव वाघ बनलेस आणि कोपीच्या कुटियाच्या सामने आलेस आणि दोघा आणि नवरा आणि बायको बसलेस. उठलेस, वाघ नकार फोडायला लागलेस. मग काय केलेस? गागायला लागलेस, वाघ डकारा फोडायला लागलास. पण महादेव डकारा फोडायला लागला तो वाघाच्या रूपामध्ये, पण आता जळत होते. आई काय केलंस? डकारे फोडल्यानंतर दोघा आणि नवरा बायको उठलेस, त्या कुटिया कोपीच्या सामने आलेस आणि सांगितलं, हे आता तर आपलं हे सोडणार नाही म्हणे मा नाही, आता आपल्याला जाऊ दे, आपण पापी आहोत ना, न थांबायचं, आपण खाऊ दे, याची शिकार बनून जाऊ, आपण खाऊ दे. पण माझ्या देवाला माहिती आहे आपण कशी आहेत. काय केलंस? त्याचा फाडला जगाच्या मालकानं, जगाच्या मालकीने. आणि शिवराम नाईक म्हणतो, देवा बघ ना, बघ, अरे नाही अण्णा, नाही पुत्र प्राप्ती, पण यांना धाडून दिलंस का तुला? हा, यांना हा खाऊ दे, पण आमचं चित्त तुझ्या चरणाशी राहू दे, खाऊ दे आम्हाला. पण देवा, ए देवा, काहीतरी बिरी म्हणायचं. पतीला म्हणायला लागले, आता काय खरं आपण वाचू शकत नाही. जगाच्या मालकाने डाचा फाडला, दोघींना डाचा फाडलाय, एवढा कष्ट, हे अंत नको पाहू जीव या झाला. देवा तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, हे लागो मनाला. देवा काय केलं? वाघ आणि वाघी त्याचा फाडलास आणि दोघांना हात जोडलायस आणि देवाला म्हणतो, देवा देव माझा 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 देव माझा, देव माझा 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 देव माझा, मी देवाचा हो, देव माझा 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 देव माझा, मी देवाचा. काय केलं? जगाच्या मालकाने डाचा फाडलाय, पण आता तू देवाला, देवा अरे जाऊ दे, खाऊ दे, आता यांची शिकार आम्हाला कोडकासाठी आमचं कोडक खाऊन दिवस काढलास. पण देवा आमच्यापासून यांचं जर पोट भरत असेल तरी चालल, पण देवा अशी गरिबी जी आम्हाला दिलीस ना, ही कोणाला देऊ नको असतो, नको देऊ देवा. आम्ही काय पाप केलं होतस? जगाच्या मालकाने लगेच दोघं नवरा बायको डोळे लावलेस, हात जोडलेस, दोघं आलेस. आल्यानंतर ढाचा पाडून सुटलेस आणि दोघांना हात जोडले त्यांच्या सामने जाऊन सर. आणि ते जगाचे मालक थांबले आणि डोळे लावून घेतले आणि थांबून गेलेस आणि परत झालेस. परत झाले माझे आई बापा. पार्वती मातेला सांगितलं,
बघितलंस का? वा, तुम्हाला अवतार घ्यावा लागेल स्वामी. आता याची सेवा कोण करू शकते? अरे यांना अन्न भेटत नाही आणि पुत्र प्राप्ती दिलेली स्वामी, तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. तर ही जगाची मालकीन, जगजननी म्हणतात तिला, जगजननी. पार्वती मातेला सांगितलं जगाच्या मालकाने, पार्वती तू जाय, तुला पण अवतार घ्यावा लागेल. गंगे मातेला सांगितलं तुला पण अवतार घ्यावा लागेल. गंगाला पण अवतार घ्यावा लागलं. आणि पार्वती मातेला सुगत मी आता अवतार घेतो. कोणासाठी? भक्तासाठी. कोणासाठी? भक्तासाठी. आणि कुठे अवतार घेतला? त्या मोसम नदीमध्ये. हे नाथ मदिरी नाथ जन्मला एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ. हे नाथ मदिरी नाथ जन्मला एकच भोळानाथ माझे रामा. हरी हरी राम राया देवा रे देवा रे देवा, राम राया देवा रे देवा रे देवा. हे नाथ मदिरी नाथ जन्मला एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ. अरे मोसम नदीमध्ये जन्म घेतला एकच भोळानाथ माझे रामा. हरी हरी राम राया देवा रे देवा रे देवा, राम राया देवा रे देवा रे देवा. ये मोसम नदीमध्ये जन्म घेतला एकच दावलनाथ, एकच दावलनाथ, एकच भोळानाथ, एकच भोळानाथ, हरी एकच भोळानाथ, एकच भोळानाथ. मोसम नदीमध्ये जन्म घेतला एकच नारायण म्हणजे रामा. हरी हरी राम राया देवा रे देवा रे. ज्या टायमाला मोसम नदीमध्ये सूर्य उगतानी गुरुवारच्या दिवशी कुठं आले? जगाचे मालक सूर्य उगतानी जन्म कुठे झालास? मोसम नदीमध्ये. तसेच ते सकाळी सकाळी महादेवाची पिंड बनवून सांगतो नाईक शिवराम नाईक आणि गायत्री भिलीन ते महादेवाची पिंड तयार करून सांग रोज बेलपत्ता वाळूची पिंड करून आणि जगाच्या मालकाची आराधना करत होते. पुत्र प्राप्ती नव्हते. काय केलंस? आज काहीतरी आपल्याला भूक लागलेले, आपल्याला अन्न भेटत नाही, पण स्वामी असं कोणतं पाप केलं होत आहे? काय बिघडवलं आपलं महादेवाचं? आपण काय केलंस? हा स्वामी. पण स्वामी चला, पिंड तयार केलीस शिवराम नाईकाने आणि 108 बेलपत्ता वाहिला आणि देवाला म्हणते देवा आवडते बेलाची पान, पान, आवडते बेलाची पान, पान, आवडते बेलाची पान, पान, आवडते बेलाची पान. काय केलंस? गेल्यानंतर पिंड झाल्यानंतर देवा जगाच्या मालकाला बेलपत्ता वाहू घातलास आणि दोघं नवरा बायकोंनी पुराळ उचललेस आणि चालले खाल्ल्या बाजूला, नाही वरच्या बाजूला चाललेस.
आणि त्या 5 पिढी आहेत ना, त्यांच्याच बाजूला त्या वाळूमध्ये जगाचा मालक एक नाश तुटेल नव्हती महादेवानं एका बाळाचं रूप धारण केलंय. तिथं जन्म घेतलंय मोसम नदीमध्ये. कुठे? रडायला लागला माझा जगाचा मालक. तसेच त्या शिवराम नायकाच्या कानी गेलास काका म्हणे एक छोटासा बाळाचा आवाज येतस, लाकूड तोडता तोडता फोडता फोडता. हा म्हणे मला पण येत. सांगितलं चल बरं काय बघू आपण त्या वाळूमध्ये सुयोगताने. आणि ज्या टायमाला कुराट सोडलेस दोघं आणि नवरा आणि बायकोने, आणि दोघं नवरा बायको खाली उतरले मोसम नदीमध्ये. गुरुवारचा दिवस होता, सूर्य उगताने. आणि बघितलं बाळ रक्ताचं बा नाश तुटेल बाळाचं. तशीच गायत्री भिलीला सांगितलं. त्या भिलाने बघ ना, तुला सांगितलं होतच ना हा बाळ नाहीये. आणि कोण आहे? हा आपला देव आहे. देव आपल्याला पुत्र प्राप्त दिलीच नाही ना, म्हणजे याचा अर्थ आपण पापी नाही हो. आपला देव काय केलंस? नाच उठले नव्हते, रक्ताचं बाळ होतं जगाचं मालक. भक्तासाठी काही करतो, पण भक्त बी कशाला करता? निष्ठावंत भाव भक्ताचा धर्मा, 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 निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म. ये निर्धार वर्मा चुको नाही, निर्धार वर्मा चुको नाही, निर्धार वर्मा चुको नाही, निर्धार वर्मा चुको नाही. काय केलंस? नाव सुगट बाळाची रक्त असं तसाच बाळ होता. कस काय? धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी, भगवंता रे आघात करणी नारळाच्या आत पाणी. जगाचा मालक रडायला लागलास. आणि बघितलं नायकाने बघितलं का ग बघ ना किती सुंदर बाळ आहे. उचललास म्हणजे माहितीस का आपल्याला देवाने पुत्र प्राप्ती दिलीच नाहीस, पण आपल्याला बाळ दिलंस. याचा अर्थ हा तूच असावा. बाळाला उचलला नायकाने, त्या गायत्री भिलने पैसे दिलेस. आणि काय केलंस? घरी नेलस. आनंदात घरी नेलस. पाची पूजाला सामाईनला पैसे नव्हते त्यांच्याकडं. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवारच्या दिवशी पाची आणली. अवतार कोणाचा होता? महादेवाचा. कोण वारी जन्म घेतलाय? गुरुवारी. पाची कोण वारी येते? सोमवारी. सोमवारी.
तर काय केलंस? पाचवी पूजाला तर बाजार नाही, आता काय करते? पाचवी पूजाला आपल्याला तर बाजार नाही म्हणे मा दिले असस. म्हातारीनं आणलं त्या ते बरी माती फुलं तोडून आणि बाळाची पाचवी पूजन दिले. पाचवी पूजाच्या टायमाला 33 कोटींचा भगवंताचा फुलं त्यांच्या अंगावरती होते. 33 कोटी देव. किती? 33 कोटी देव, ब्रह्मा विष्णू महेश आनंदात. स्वतः आई साहेब सोबत फुलं टाकायला होते, जगाची आई. मग काय केलंस? रडायला लागलास. काय करायला लागला? रडायला लागल्यानंतर त्या आईला दूध नाही. आता काय करावा? उचललाय बाळाला आणि घेतलं. ते आईनं 65 वर्षाची आई होती. त्या मिनिटात दूध आलंय माझ्या आई बापा. 5व्या दिवशी दूध, 3ऱ्या दिवशी दूध येतंय, पण 5व्या दिवशी तो जेव्हा गेला तिच्यापाशी रडायला लागला. रडता आणि मग काय केलं? दूध आलाय. दूध पाजल्यानंतर झोक्यात टाकलं आणि काय म्हणते? झोका दे झोका दे झोका दे झोका दे देवाला. झोका दे झोका दे झोका दे झोका दे देवाला. माझ्या देवाला बाई बाई माझ्या देवाला बाई बाई माझ्या. झोका दे झोका दे झोका दे झोका दे देवाला देवाला. झोका दे झोका दे झोका दे झोका दे देवाला देवाला. माझ्या देवाला बाई बाई माझ्या देवाला. माझ्या देवाला बाई बाई माझ्या देवाला. बघा माझे आई बापा, जगाचा मालक काय करू शकतोय? काय करू शकतोय? काही पण करू शकतोय. तर बाबा असेच भक्त व्हा त्याचे, तो आपला होऊ शकतोय. या जीवनात आहे ना माझे आई बाप्पा, पुत्र प्राप्ती दिली नाही, अन्न भेटू दिलं नाही, पण स्वतः
बा म्हणून आलाय त्यांच्याकडे. हे भाग्य हे का. ते कोण होते माहितीये का. कोण होते. ये चांदनी शर्माए मेरे बाबा मुस्कुराए. चांदनी शर्माए मेरे बाबा मुस्कुराए. क्या बताऊं उसकी मैं कहानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. चांदनी शर्माए बाबा मुस्कुराए. चांदनी शर्माए बाबा मुस्कुराए. क्या बताऊं उसकी मैं कहानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. बाबा की है दुनिया दीवानी. दीवानी 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 दीवानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. क्या बताऊं उसकी मैं कहानी. मेरे बाबा की है दुनिया दीवानी. तर मजा आहे बाप्पा. काय सांगितलं मजा आहे बाप्पा. भक्तासाठी काय करू शकतोय. पण भक्त कसा लागत आहे. कसं निष्ठावंत. निष्ठावंत भाव. जगाचा मालक. एका नायकाच्या इथं ज्या टायमाला जगाचा मालक दूध प्यायला लागला आणि काळा नव्हता बर का. आणि अमूल सारखा गोरा पण नव्हता. ना काळा है ना गोरा है. मेरा फकीर सावळा है. मेरा देव सावळा है. हो कितना सुंदर है मेरा मालक सुंदर है. हो कितना सुंदर है. हो कितना सुंदर है. हो कितना सुंदर है. हो कितना सुंदर है. ना काला है ना गोरा है. देव सावळा है. देव सावळा है. हो कितना सुंदर है. हो कितना सुंदर है. बरं, लक्षात ठेवा. आवाजाकडे लक्ष द्या. तर बाबा खरंच तुम्हाला मी एकच म्हणतो. तुम्ही खरोखर भाग्यवान आहेत. भाग्यवान कसं माहिती का म्हणजे आहे बापा. दर की मट्टी दर में जाता है. खाली हाथ आना और खाली हाथ जाना है. अकेला आया है एक दिन अकेला जाना है. क्या लेकर जाएगा जीवन में आकर. पण लक्षात ठेवा आपले आई बाप सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही. आपले आई बाप सुद्धा आपल्या गावात सुद्धा आपलं नाव कोणाला माहित राहणार नाही. पण सद्गुरू आहे ना आपल्या जीवनाचा उद्धार पुढे ईश्वरामध्ये करतो. बिन गुरुवर का ये जीवन अच्छा नहीं लगता.
बिन गुरुवर का ये जीवन अच्छा नहीं लगता बिन गुरुवर का ये जीवन अच्छा नहीं लगता बिन गुरुवर का ये जीवन अच्छा नहीं लगता जीवन उतार के लिए बिन गुरुवर का ये जीवन अच्छा नहीं लगता
और लगने अच्छा नहीं लगता बिन गुरुवारी का है जीवन अच्छा नहीं लगता एक गुरुवारी चाहिए जीवन उद्धार के लिए देवा बिन गुरुवारी का है जीवन अच्छा नहीं लगता हे देवा बिन गुरुवारी का है जीवन अच्छा नहीं लगता एक गुरुवारी चाहिए जीवन उद्धार के लिए देवा बिन गुरुवारी का है जीवन अच्छा नहीं लगता मेरे मन के मंदिर में मैं ढूंढ रहा था गुरुवर घर घर के आंगन में देवा देवा मैं ढूंढ रहा था गुरुवर मेरे मन के मंदिर में मैं ढूंढ रहा था गुरुवर घर घर के आंगन में देवा म्हणून सांगत असतो माझ्या आई बापा बरोबर काय रे तर काय केलंस जगाचा मालक माझे आई बापा मी तुम्हाला धन्यवाद देतोय आणि कोटी कोटी प्रणाम करतोय मोठी पवळाचा पाणी असा बारुमास पडत नाही जो आज ह्या दिंडीला असेल ना त्याच्यात तकदीरा तो मोठी पवळाचा पाणीच असेल कारण कसं काही लोक आहेत ना ऐकून घ्या तिथून अजंदा तर अंतापूर ज्याची म्हणजे जाग्यावरून जो भक्त आलास तिची पूर्ण 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 म्हणजे पायदिंडी होते म्हणजे माझ्या बोलायचा भाग आजच्या बाबतीला माझ्या आई बापा तुम्ही माझे दुश्मन नाही आहात तुम्ही माझे कोण आहेत माहितीस का तुम्हाला मी सर्वांना जवळच म्हणजे कोण मानेल असेल माझ्या आई बापा रक्ताचा नाता तरी धोका देईल पण गुरु आणि शिष्याचा नाता कधी धोका देत नाही तुम्ही माझे परिवार आहेत हे जाऊ द्या बंगला गाडी हे सर खोट आहे या गोष्टी मानत नाही मी मानतो कोणाला ज्याचे कर्म चांगले असेल ना त्याला 100% हा राजूभाऊ मानतो माझे आई बापा तुम्ही माझ्या सुट्टीला आहेत आणि लक्षात ठेवा 1000 मित्र तयार करायचे ऐवजी 1000 मैत्रिणी तयार करायच्या ऐवजी एका सद्गुरू तयार करायचा पण तो आयुष्यभर जन्म जन्म हा काम पडावा असं कारण कसं माझे आई बापा जीवनाचा उद्धार एक लक्षात ठेवा मेजर साहेब तुमचं नाव फक्त म्हणजे तुम्ही असो किंवा हे असो तुमचं नाव फक्त ठाणगाव येवल्यामध्ये माहित असेल हे म्हणणं आहे का नाही पण कोणाचं बी नाव तुम्ही विचारा कुठल्या गावामध्ये तर महेश भाऊ कोण आहे आणि सुदाम बाबा कोण आहे मेजर कोण आहे हे कोणामुळं हे फक्त सद्गुरूची मुळे म्हणजे जीवनात त्यांना कुठला माणूस कुठे ओळखत नाही तर आपले आई बापा पण बाबा आई बापाला 2 मुलं जरी झालेच ना तरी आई बापाला ते 2 मुलं जड होतात ज्याच्याकडून पैसा भेटतो त्याच्याकडून मुलं आई बापा होतात पण गुरु तसे नाही आहेत गुरु आहे ना किती मुलं असू दे किती मुली असू दे जशी कोंबडी कशी पक्यात घालते असे ते गुरुची सद्गुरूची कृपा असते ते सद्गुरू ते काम करतात बघा एवढी दिंडे हे कमी नाही आहेत माझे भक्त लोक माझ्या जगाच्या मालकाचे भक्त आहेत पण माझे आई बापा असं जर मला जर ती अशी दिंडी दिसलीच ना मी तर खुश होणारच आहे पण जगाचा मालक किती खुश होईल मी एक विचार करत असतो कुठलं माझं जीवन हे जीवन कसं आहे ज्या टायमाला
जगाच्या मालकाला सांगितलं पहिल्यासारखं जरी मला कुणाला धरायला लावलं देवा तरी चालाल, भिकारी करून टाक तरी चालाल, पण तुझी भक्ती मी सोडणार नाही. आणि कोणाचा अपमान करणं ही चुकीचं आहे, कोणाचं मन दुखावणं हे पाप आहे. सांगेल माणसाचं आहे पाहिजेच्या दैवात आहे, पण एक लक्षात ठेवा माझे आई बाप्पा बाबा, कोणी असू दे मला त्याच्याशी दुमत नाहीये. हे एक तालुक्याचे हे एक तालुक्याचे नाही आहेत, या पुऱ्या महाराष्ट्रामधून दुसऱ्या राज्याची सुगड भक्त या जाग्यावर आहेत. आणि बघा यांचं किती भाग्य आहे, या भूमीमध्ये कधीच हे कार्य झालं नसतं, हे कार्य कधी झालं नसतंय. ते घर घ्यावा काय, त्या भूमीला पाय लागावा का माझ्या संतांचं. अरे हे कोणाच्या घरी होत नाही, भाग्यवंत घरी भजन पुजायला, 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 भाग्यवंत घरी भजन पुजायला. भाग्यवंत घरी भजन पुजायला, भाग्यवंत घरी भजन पुजायला, भाग्यवंत घरी भजन पुजायला. भाग्यवंत घरी भजन पुजायला, भाग्यवंत घरी भजन पुजायला, भाग्यवंत घरी भजन पुजायला, भाग्यवंत घरी भजन पुजायला.
भजन पूजना भाग्यवंत घरी भजन पूजना भाग्यवंत घरी भजन पूजना भाग्यवंत घरी भजन पूजना काय सांगितलं भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन अरे जगाचा मालक सुद्धा त्या भक्ताची वाट बघत असतो कवा माझं कार्य ठेवल म्हणून मी सांगतो बाबा बघा एक फकीर आला इथं पण एवढे फकीर इथे घेऊन आला एकच आला फकीर एक आला पण एवढे फकीर इथे घेऊन आला का आलास एक बीजाचे अनंत बीज म्हणजे काही बीज तयार केले होतं एकच बीज एकच दाना टाकला पण त्या दाण्याचं किती दाणे झाले ह्याची गणती नाहीये म्हणून मी सांगतो बाबा इवले से रोप लावी येले द्वारे 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 याचा वेलुकेला गगनावरी याचा वेलुकेला गगनावरी वेलुकेला गगनावरी याचा वेलुकेला गगनावरी मोगरा फुलाला 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 तर माझ्या बापा आदेश किती वाजले काय टेन्शन नाही तर माझ्या आई बापा जगाचा मालक काय केलंय कुठे घेतला अवतार ओसम नदीमध्ये मोसम नदीवाले काय त्यांना पुत्र प्राप्ती होती का नव्हती अन्न भेटत नव्हता त्याच्या घरी जगाचा मालक काय केलंस माहितीस का माझ्या आई बापा पार्वती मातेला सांगितलं तुला पण अवतार घ्यावा लागेल गंगा मातेला सांगितलं तुला पण अवतार घ्यावा लागेल पण पार्वती ही कोणाची मुलगी होती हिमालय राजाची जन्माला माँ भाग्यशाली इस लड़की ने कहे मलयाची शंभू साठी पार्वती बसली तपाला सुख नाही दियाची बाबा ज्या टायमाला हिमालय राजाची कन्या होती ती पण नंतर जगाच्या मालकाला सांगितले जन्म जन्म तुम्हीच पती भेटावा स्वामी मग ती दक्षिण राजाची कन्या पण त्या दक्षिण राजाच्या इथे यज्ञ होते यज्ञ काय होतं यज्ञ काय होतं यज्ञ होतं कोणाच्या इथं दक्षिण राजाच्या इथं काय होतं यज्ञ तर ज्या टायमाला दक्षिण राजाच्या इथं यज्ञ होता तर ज्या टायमाला हिमालय राजाच्या मध्ये तर जेवढे मी अवतार घेचाल तेवढं मी तुम्हाला जन्म जन्म म्हणजे 7 जन्म नाही बर का जन्म जन्म काय जन्मोजन्मी तुम्हीच पती आहो तर काय केलंस ज्या टायमाला जगाचा मालक बघा अवतार इथे बी घेतलाय कुठं मोसम नदीमध्ये वरती बी आहे कोण जगाचा मालक देव जळी तळी भरला विठ ठाव नाही उरला आधी दृष्टीने पाहिला हा देवाचा देव देवा अरे हा देवांचा देव आहे कोण आहे देवांचा देव तर ज्या टायमाला हिमालय राजाच्या अवतारामध्ये त्या पार्वती मातेला वचन दिलं होतस तस त्या दक्षिण राजाच्या कन्या
दक्षेत्र माता होऊन जन्माला आली ती कुठली नक्षत्र माता दक्षेत माता म्हणतात तिला. पण ज्या टायमाला दक्षेत्र माताच्या पोटी जन्माला घेतले, दक्षेत्र राजाच्या पोटी जन्म घेतले कोणी पार्वतीने. सती पार्वती म्हणजे तेच अवतार आहेत. मग ज्या टायमाला हिमालय राजाची कन्या होती, कोणाची कन्या होती आणि एका सांगितलं जगाच्या मालकाला जन्माला आली माबाती शाली हिजले कहे मला याची शंभूसाठी पार्वती बसली दरबाराला सुख नाही ती शंभूसाठी पार्वती बसली दरबाराला सुख नाही ती जन्माला आले भाग्यशाली जन्माला आले भाग्यशाली हिमालयाची शंभूसाठी पर्वत बसली दरबाराला सुख नाही देवाची शंभूसाठी पर्वत बसली दरबाराला सुख नाही देवाची आदेश इकडं इकडे काय केलंस? इकडे कुठे जन्म घेतलाय? नक्षत्र राजा पार्वतीने. कुठे घेतलास? नक्षत्र पण ज्या टायमाला दक्षिण राजाची इथं जन्म घेतलास त्या टायमाला माझे आई बापा त्या देवाने काय केलंस? एका गोसावीचा रूप धारण केला होतास. कोणाचा? गोसावीचा रूप धारण केलास. आणि तो गोसावी काय केलंस माझे आई बापा? त्या दक्षिण राजाच्या नगरीमध्ये भिक्षाला गेले. कुठे गेलेस? ती जन्माला आलीस आणि काहीतरी 16 वर्षाची मुलगी झालीस. कोण? तिला ध्यान नव्हते. पण ज्या टायमाला जगाच्या मालकाने कोणाचं रूप धारण केलं? गोसावीचा म्हणजे एका फकीराचं रूप धारण केलंस आणि मस्तपैकी भिक्षा मागायला गेले. भिक्षा ज्या टायमाला पार्वती दक्षता माता ते आटा घेऊन आलीस, बघितलं माझ्या जगाच्या मालकाने, पार्वती तुला माहित नाहीस तू कोण आहेस, तू पार्वती होतीस पण माझी दक्षता झालीस तू. पण तुला मी वचन दिलेस त्याच्यासाठी मला यावं लागलं तुझ्या बापाच्या नगरीमध्ये. पण तो जे हिमालय राजा होता तोच अवतार नक्षत्र राजाचा होता. पुन्हा फिरून जन्म झाला मरून सतस. मग ज्या टायमाला गोसावीचं रूप धारण केलंस आणि पार्वती माता घेऊन आलीस, आता बघितलंस तिला काही माहित नव्हतंस दक्षता माताला. भिक्षा मागितलीस आणि गेलेस. अजून दुसऱ्या दिवशी तोच गोसावी त्याच घरी आलेस. बेटा रोज आता है साधू हे फकीर. हा गोसावी काय आहे? आणि ती आईचं रूप लय सुंदर होत दक्षिण माताची. मग असं करता करता ती झोपली. रात्री झोपल्यानंतर झोपली तरी देवच दिसत होता गोसावी. पण ती डोळे सोय तरी कोण? काय केलंस? ज्या टायमाला डोळे सोयत होते आणि तो सामने जाऊ शकतो गोसाई, कोणी सांगत नाही का बाबा माझ्या स्वप्नात आला. काय? बाबा माझ्या स्वप्नात आला बर का. मला आज बाबा भेटला. तसा तो बाबा आहे ना, रात्री स्वप्नात येऊन माझ्या तुम्ही बसले बाजूला. रात्री स्वप्नात येऊन माझ्या तुम्ही बसले बाजूला. आज आले मी गुरुदेवा, आज आले मी गुरुदेवा तुमच्या आजाद नजरीला. आज आले मी गुरुदेवा तुमच्या आजाद नजरीला. तुम्ही बसले बाजूला. रात्री स्वप्नात येऊन माझ्या तुम्ही बसले बाजूला. आदेश आज आले मी गुरुदेवा तुमच्या
चंदनगरीला आज आलो मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला आज आले मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला आज आले मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला त्या टायमाला तर शेवट पार्वती माते ने ती दक्षता माता कुठेतरी तो गोसावी दिसत होता, तो फकीर दिसत होता, डोळे लावले तरी तो दिसत होता. अशा करता करता त्या देवाच्या काय लागले, तुम्ही देवांचे देवा तुम्ही नाथांचे नाथ तुम्हाला म्हणतात साधू तुमचं रूप बघितलं तुम्हाला पातक्षणी माझे अश्रू लागले गळायला आज आलो मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला आज आलो मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला रात्री स्वप्नात येऊन माझ्या तुम्ही बसले बाजूला रात्री स्वप्नात येऊन माझ्या तुम्ही बसले बाजूला आज आलो मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला आज आलो मी गुरुदेवा तुमच्या चंदनगरीला तर बाबा आवाजकडे लक्ष द्या, थोडं वाढत नको जाऊ, थोडं काय आपल्याला. तर काय केलंस, कोणाचं प्रेम कोणाचं झालं, त्या गोसाई संघ कोणाचं, दक्षिण माताचे. असं करता करता मग ते तिला घेऊनच गेला आहे कोणाला, मग आता येणं सांगितलं दक्षेत्र राजाने कोणाला, त्या मातेला. तर पूर्ण शिपायला आदेश केले, कुठं सापडलं नाही, शेवट यावं लागलं. मग त्यांनी काय सांगितलं, तुझ्या मनानं केलंस ना, काय म्हणे, गळ्यात सर्प, गळ्यामध्ये रुद्राच्या माळा माळा ग, गळ्यात रुद्राच्या माळा, गळ्यात सर्प आणि त्या वाघाचं कातडं चांबडं लाईल कमरेला. असा नवरा बघितलास तू ना, हा, तुझ्या बापाचं नाव काय, गाव काय, मला राजा म्हणतात, राजा जगाच्या मालकाला. पण तो कोण होता, गोसावी. कपडे कसे घालेले होते, हे वस्त्र वाघाचे, नागाचे, गळ्यात माळा, सर्पाच्या माळा. पार्वती मातेला दक्षता माताला सांगितलं, पूर्ण पूर्ण ईश्वर पाहिले तर तू काय, तो देवाचा देव आहे, तू काय सापडू देईल, तू गंगे मातेला इथे ठेवलं होतं, ह्याला काय सापडू देईल. पण ह्याला काय वाटतं, तुझ्या मनानं केलं ना बाई, आता तू कर. पण शेवट नाही सापडलं, शेवट त्यालाच आणून दिलेस. आणून दिल्यानंतर तुला मनानं केलंस ना, मला राजा म्हणतात, राजा. पण लक्षात ठेव, तुला मी सांगतोय, मला राजा म्हणतात, राजा. आदेश काय म्हणतात, राजा म्हणतात मला. पण दक्षता तुला चांगलं केलंच नाही. मग दक्षिण राजाच्या इथनं यज्ञ ठेवला होता. काय ठेवला, यज्ञ. कुठं, 33 कोटी भगवंताला बोलावून घेतलायस.
आणि त्या टाइमाला 33 कोटी भगवान जमलेस. ब्रह्मा विष्णू महेश पार्वतीला दक्षता मातेला सांगितलं, बघ तू ये पण माझ्या यज्ञाला तुझ्या स्वामीला तुझ्या पतीला आणू नकोस, माझे मोठे मोठे देव येतील. आणि इकडे बघा, इकडे बाणाईच्या अवतारामध्ये गंगे मातेला आणि इकडं गंगे मातेला इकडं कौड बंगालामध्ये कोणला जन्माला घालतोय, बिबूला. आता ह्या कथेमध्ये येईल. आणि इकडं जगदंबा. आता ही जगदंबा कशी होऊ शकते, पार्वती माता. म्हणजे खूप वेगळं अभ्यास येतो. तर बाबा ज्या टायमाला पार्वती मातेला सांगितला आणि पार्वती माते कष्ट झाली, तू ये भलं पण तुझ्या स्वामीला तुझ्या पतीला आणू नकोस, माझे मोठे मोठे देव येतेस. ब्रह्मा विष्णू महेशने बघितलं, ज्याच्या नावाचं यज्ञ आहे तेच नाहीये, आपलं काय काम आहे. नाराज झाले, कष्टी झाले, पार्वती माता कष्टी झाले. आणि काय केलेच, कष्टी झाल्यानंतर आणि महेशभाऊ यज्ञ सुरू झालास आणि यज्ञामध्ये उडी घातलीस. कोणी? दक्षता माताने. आणि तिकडे माझ्या जगाच्या मालकाला कळालास तर काय केलंस, उडी घातली. 33 कोटी भगवान असून सुवर्ण वाचवू शकतच नाही. आणि जगाच्या मालकाला कळालास, पार्वती काय केलंस दक्षिण राजा. अरे जगाचा मालक पागल सारखा झालाय. आणि इकडं झाल्यानंतर पूर्ण विसरून गेलाय. आणि पार्वती तिथं गेली, दक्षता माता तिथं जगदंबा झाली. होमामधून जन्म घेतलेस तिला. आणि इकडे गंगा मातेला कुठे गेलं जन्माला, कौड बंगालामध्ये एका मुसलमान समाजाच्या इथं बिबू म्हणतात, बिबू साहेब म्हणतात. आणि इकडं जगाच्या मालकानं अंतापूर मध्ये जन्म घेतलास. आणि काय केलंस माझ्या आई बापा, वाढ इथं लागलास. इकडं पार्वती त्या याच्यामध्ये खूप ईश्वर बी सोडलं, आकाश सोडलंय, मूर्ती लोकात आलायस. आणि इकडे सुगात जगाचा मालक त्या भिल्ल समाजाच्या घरी होतास. अनंत रूपी अनंत विसे देखिले मी तेशी देखिला बाई मी देवाचा देव. ज्या टायमाला त्या भिल्ल समाजाची तो पाची पूजल्यानंतर इकडं जगदंबा कुठे जन्माला आली, पार्वती झाल्यानंतर अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमयीचा तुर मर्दाना लागली. मोहमयीचा तुर मर्दाना लागली. मोहमयीचा तुर मर्दाना लागली. मोहमयीचा तुर मर्दाना लागली. त्रिविध तापाची करवया गाडणी. त्रिविध तापाची करवया गाडणी. अकला गोनी तावसी नवरानी. अकला गोनी तावसी निर्वाणी. अकला गोनी तावसी निर्वाणी. अकला गोनी तावसी निर्वाणी. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. ऐसा जोगवा मागेन. काय केलं, इकडे कुठे जन्माला आली, होमामधून. हा जगाचा मालक वाडी युद्ध झालाय. 12 वर्षाचं झाल्यानंतर बरं का मेजर साहेब, ते दोघं आई बापा वारले होते त्यांच्यावाली. कोणाचे हा, त्या पाचीच्या दिवशी नाव काय ठेवलं माहितीये का, दावल नाही, काय म्हणलं, दावल. असं वाहन युद्ध लागल्यानंतर किती वर्ष झाला, 12 वर्षात झाल्यानंतर ते आई बापा वारलेस आणि त्यांना वैकुंठवासी झालेस. आणि डायरेक्ट काय केलंस, माझ्या आई बापा
त्या अंतापूरच्या वरचा जो डोंगर आहे तिथे तपाला बसले. कुठे बसलेस? 12 वर्षाचे. बाळपणी किती झाले? 24. चल मामी लवकर कपडे बदलायचे. किती वर्षात झाले? 24 वर्ष. बेबू कुठे गेली जन्माला? गौड बंगालात. कौड बंगालामध्ये. कुठे गेले? गौड बंगालात. कौड बंगाल. हे कपडे आणले का? चला. तर काय केले? 12 वर्ष तपश्चर्या केल्या. कशा केल्या ते बी? न अन्न पाणी ग्रहण न करताना अशा माझ्या जगाच्या मालकाने तपश्चर्या केल्या. कोणी? दावलनाथांनी तपश्चर्या केल्यानंतर चला आदेश बसा. बस. हो.